कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील मंगळवेढा शहराकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 या बायपास रस्त्यावर भीषण अपघातात 2 बळी गेले आहेत. शिवाय मरवडे येथील देखील भीषण अपघातात 1 बळी व 2 गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट होती. याबाबतची दखल कार्यकारी अभियंता श्री अ खैरदी, उपविभागीय अभियंता के शेख शेटफळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यांच्या सूचनेनुसार परिस गायकवाड, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग शेटफळ व पोलीस निरीक्षक बोरी गिड्डे यांनी संयुक्तपणे अपघात प्रवरण क्षेत्राचा दिनांक 4 व 5 ऑगस्ट 2025 रोजी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी केलेल्या लेखी मागणीचा विचार करून गतिरोधक, दिशादर्शक फलक, रोडवरील रंबरेल ट्रिप आदींबाबत कार्यवाही संदर्भात प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. उपस्थित मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, ट्रॅफिक हवालदार संभाजी यादव व सचिन काळे, तसेच सामाजिक चळवळीतील माऊली कोंडू बहिरी, तसेच पत्रकार बांधव सुनील चेळेकर, येताळा खरबडे, तसेच बुलंद पोलीस टाइमचे जिल्हा रिपोर्टर राहुल म्हस्के उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव परिस गायकवाड आहे, शाखा अभियंता, नॅशनल हायवे सोलापूर. तर जसं आपण हा स्पॉट बघायला लागलात, हा आहे मंगळवेढा रोड आहे. आपला NH 561A चा पार्ट आहे. तर इथं काल परवा दुर्दैवाने काही अपघात घडले. तर अपघात घडल्याप्रमाणे आम्ही लगेच स्पॉट व्हिजिट केलेत. मरोडेला एक अपघात घडला, मंगळवेढ्याला अपघात घडला. तर अपघात आता पुढे भविष्यात घडू नये म्हणून तर त्याकरिता लगेच PI साहेब असू दे, इथले कर्मचारी असू दे आणि असे स्थानिकचे सगळे माणसांनी मिळून काल रास्ता रोकोही केला होता काही ठिकाणी. आणि त्याबरोबरच लवकरात लवकर इथं काय सुधारणा करण्यात यावी याकरिता कामही सुरू केलेलं आहे. जसं तुम्ही बघता इथं थर्मोप्लास्टिक पेंट मारायला सुरू झालेलं आहे. आणि आता स्पीड ब्रेकरचं जर थर्मोप्लास्टिक पेंट आपण स्पीड ब्रेकरही दिलेले आहेत, तर थर्मोप्लास्टिक पेंटही केलेलं आहे. आणि ह्याचे अजून भविष्यात अपघात घडू नये म्हणून जिथं जिथं गतिरोधक असेल, रमलर स्ट्रीप असेल आणि अशा कुठल्याही प्रकारच्या सुधारणा करण्याची जे काही गरज असेल, आम्ही लगेच तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव देणार आहे. आमच्या विभागामार्फत आमचे जे कार्यकारी अभियंता साहेब आहेत त्यांच्या मार्फत आम्ही त्वरित ह्याच्यावर कारवाई सुरू करणार आहे. काल दुर्दैवानं मंगळा शहरात व तालुक्यात ज्या 2 घटना घडल्या, त्यात नागरिकांचं मन हळहळून जावं इतकी वाईट परिस्थिती त्या सासू सुनांची झाली. खरं सांगायला गेलं तर मोठी वाहनं ज्या स्पीडनं जायला पाहिजे होती त्या स्पीडनं जात नसताना मग नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, मंगळा पोलीस स्टेशन असेल, यांनी नियमावली घालून दिलेल्या नियमानुसार वाहनधारक वाहन चालवत नाहीत. खरं तर वाहन चालवणाराचं कर्तव्य होतं की या घटना घडायला नको आहेत, पण काही ड्रायव्हर ड्रिंक करून गाड्या चालवतात. काल जे घटना घडली त्यातील जो ड्रायव्हर आहे तो दारू पिऊन गाडी चालवत होता. आणि हे गतिरोधक व्हावे किंवा त्यावरती जे पेंट व्हायला पाहिजे होतं ते पेंट व्हावं म्हणून मंगळा नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी डोके साहेब असतील किंवा मंगळा पोलीस स्टेशनचे PI, कर्तव्यदक्ष PI बोरीगिड्डे साहेब असतील, त्यांच्यासोबत हे ट्रॅफिकचे अधिकारी यादव साहेब असतील, काळे साहेब असतील, या सर्वांनी व NHचे अधिकारी आमचे मित्र गायकवाड साहेब असतील, या सर्वांनी मिळून काल एकत्र बसून असा निर्णय घेतला की या घटना पुढे घडू नये म्हणून जिथे जिथे आवश्यक असेल, नागरिक सांगतील त्या ठिकाणी गतिरोधक व त्याला दिशादर्शक फलक 1-2 दिवसात दिशादर्शक फलक सुद्धा बसतील. पण नागरिकांनी खरंच जिथं आवश्यकता वाटते मंगळा शहरात किंवा बायपास रस्त्यावरती, तर त्या ठिकाणी आवर्जून अर्ज करावे व त्या गोष्टींची पूर्तता करून घ्यावी. कारण प्रशासन तुमच्या सोबत काम करायला तयार आहे, पण कुठं काम व्हावं हे जर नागरिक सांगत नसतील तर प्रशासनानं पण काम करताना थोड्या अडचणी येतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीत नागरिकांनी स्वतःचा सहभाग दर्शवून ह्या सर्व गोष्टी मार्गी लागण्यास सहकार्य करायचं आहे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. काल घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि यदा कदाचित
ती आपल्याच कुटुंबात घडली असं वाटतंय. त्यामुळं इथून पुढे अशी घटना घडू नये म्हणून आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात. एवढंच बोलतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.